नमस्कार शेतकरी मित्रांनो, नुकतीच आज माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि मंत्रिमंडळ यांची बैठक संपन्न झालेली आहे आणि या बैठकीमध्ये शेतकरी बांधवांसाठी जवळपास 11,000 कोटी रुपयांचा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे। आता हा 11,000 कोटी रुपयांचा निधी जो मंजूर झालेला आहे तर तो कोणकोणत्या शेतकऱ्यांना त्याचा लाभ भेटणार आहे, कोणत्या जिल्ह्यांसाठी भेटणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे काही शेतकरी बांधवांची काही कामे अपूर्ण आहेत तर ती कामे कोणती आहेत, जे कामे केल्याशिवाय तुम्हाला हा 11,000 कोटी रुपयांचा जो निधी मंजूर करण्यात आलेला आहे राज्य शासनाच्या माध्यमातून त्याचा लाभ भेटणार नाही, ही संपूर्ण अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण असा होणार आहे, त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ संपूर्ण बघायचा आहे। शेतकरी मित्रांनो, आता आज माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि मंत्रिमंडळ यांची बैठक संपन्न झालेली आहे आणि या बैठकीमध्ये 11,000 कोटी रुपयांचा निधी हा शेतकऱ्यांसाठी मंजूर करण्यात आलाय। आता हा निधी जो मंजूर करण्यात आलेला आहे तर हा निधी आपल्याला आठवतच आहे की नुकतंच म्हणजे दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांसाठी जवळपास 31,628 कोटी रुपयांचं पॅकेज हे देवेंद्र फडणवीस साहेब किंवा राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी मंजूर करण्यात आलं होतं। तर यापैकी 8 कोटी रुपयांचा निधी हा दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेला आहे, अशी माहिती आज देवेंद्र फडणवीस साहेब यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिलेली आहे आणि 40 लाखांपेक्षाही जास्त शेतकरी बांधवांना याचा लाभ देखील घेतलेला आहे। मित्रांनो, आता यामध्ये आज जी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये जो निर्णय घेण्यात आलाय तर यामध्ये त्या 31,628 कोटी पैकीच 11,000 कोटी रुपयांचा निधी हा मंजूर करण्यास किंवा वितरणास मंजुरी देण्यात आलेली आहे। आता हा निधी कोणत्या शेतकऱ्यांना भेटणार आहे तर शेतकरी मित्रांनो, दिवाळीपूर्वी हा निधी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल असं आश्वासन आपल्याला देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून दिवाळीपूर्वी देण्यात आलं होतं। परंतु आपण जर पाहिलं तर अनेक शेतकरी बांधव असे आहेत की त्यांच्या बँक खात्यामध्ये अद्यापही अतिवृष्टी नुकसान भरपाईचा 1 रुपयाही जमा झालेला नाही। ज्या शेतकऱ्यांना जमा झालाय तो अगदी तुटपुंजी रक्कम जमा झालेली आहे आणि त्यामुळे शेतकरी नेहमीच प्रश्न विचारत होते की आमच्या खात्यामध्ये हा केव्हा जमा होणार। तर पहिला टप्पा वितरण झालेला आहे। पहिल्या टप्प्यामध्ये जे शेतकरी बांधवांना त्यांच्या बँक खात्यामध्ये रक्कम जमा झाली नाही तर त्या शेतकरी बांधवांना आता या 11,000 कोटी रुपयांमधून रक्कम ही त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाणार आहे। मित्रांनो, महत्त्वाची ही गोष्ट आहे की ज्या शेतकऱ्यांच्या ज्या शेतकरी बांधवांचं फार्मर आयडी कार्ड पूर्ण होतं, त्यांची KYC कंप्लीट होती, अशाच शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये राज्य शासनाच्या माध्यमातून जो निधी मंजूर करण्यात आलेला आहे तो जमा होत आहे। त्यामुळे काही शेतकऱ्यांचं फार्मर आयडी कार्ड अपूर्ण आहे, म्हणजे त्यांनी अद्यापही फार्मर आयडी कार्ड काढलेलं नाही किंवा मग काही शेतकऱ्यांची KYC कंप्लीट नाही। तर या दोन्ही कंडिशनमध्ये शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये रक्कम जमा झालेली नाही। त्यामुळे महत्त्वाची अपडेट आहे की ज्या शेतकऱ्यांचं फार्मर आयडी कार्ड अपूर्ण आहे किंवा त्यांनी अद्यापही ते काढलेलं नाही त्यांनी त्वरित ते काढून घ्यायचं आहे आणि ज्या शेतकरी बांधवांची KYC कंप्लीट नाही अशाही शेतकरी बांधवांनी त्वरित आपली KYC कंप्लीट करायची आहे, जेणेकरून आज जे 11,000 कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर करण्यात आलेलं आहे तर हे पॅकेज तुमच्या बँक खात्यामध्ये लवकरात लवकर जमा होईल। मित्रांनो, आता ही झाली कोणती तुम्हाला कामे महत्त्वाची करायची आहे त्याबद्दलची अपडेट। तर आता काही शेतकरी बांधवांच्या कमेंट्स होत्या की मागील व्हिडिओमध्ये की आमच्या खात्यामध्ये म्हणजे सरकारच्या माध्यमातून असं सांगण्यात आलं की 3 हेक्टरच्या मर्यादेमध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाई जमा होत आहे, परंतु शेतकऱ्यांना जो लाभ भेटला तर तो 2 हेक्टरच्याच मर्यादेमध्ये भेटलेला आहे। आणि जसं की 31,628 कोटी मंजूर होण्या अगोदर NDRFच्या निकषानुसार शेतकऱ्यांना 6,800 रुपये प्रति हेक्टर भेटत होते, तर त्यामध्ये 2 हेक्टरची मर्यादा होती आणि त्यानंतर ज्यावेळेस 31,628 कोटींचं पॅकेज हे जाहीर करण्यात आलं त्यावेळेस शासनाच्या माध्यमातून ही अट घालण्यात आली की 2 हेक्टरऐवजी 3 हेक्टरचे पैसे आता शेतकऱ्यांना मिळणार आहे, म्हणजे 2 हेक्टरऐवजी मर्यादा वाढवून 3 हेक्टर करण्यात आली। मग काही शेतकरी बांधवांना दिवाळीपूर्वी जो लाभ भेटलेला आहे तर तो 2 हेक्टरच्या मर्यादेमध्येच भेटलेला आहे। मग त्या शेतकरी बांधवांना उर्वरित 1 हेक्टरचे पैसे सुद्धा आता या 11,000 कोटी रुपयांच्या पॅकेजमधून शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये वर्ग केले जाणार आहे, अशी ही माहिती माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। मित्रांनो, आता ही झाली कोणत्या शेतकरी बांधवांना याचा लाभ भेटणार आहे। आता हा लाभ कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भेटणार आहे तेही महत्त्वाचं आहे। तर यामध्ये मराठवाड्यातील संपूर्ण 8च्या 8ही जिल्हे आहेत, जालना असेल, परभणी असेल, हिंगोली असेल, बीड असेल, धाराशिव असेल, संपूर्ण मराठवाड्यातील 8ही जिल्हे, त्यानंतर विदर्भातील 5ही जिल्हे, पूर्व विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र
एकंदरीत संपूर्ण महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्हे, ज्या की आपण पाहतच आहोत की 2025 मध्ये संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये अतिवृष्टी असेल, पूर परिस्थिती असेल, म्हणजे एकंदरीत नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावरती शेती पिकांचं नुकसान झालं आणि हे नुकसान भरून काढण्यासाठी राज्य शासनाने हे 31,628 कोटी रुपयांचं पॅकेज हे जाहीर केलेलं आहे। म्हणजेच एकंदरीत संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील संपूर्ण जिल्ह्यांसाठी हा निधी मंजूर करण्यात आलेला आहे। आता प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक आपण या अगोदरच्या अपडेटमध्ये जाणूनही घेतलेलं आहे की कोणत्या जिल्ह्यातील किती तालुके यासाठी पात्र आहेत आणि त्या तालुक्यांची नावे सुद्धा आपण सांगितलेली आहे। तर त्या पात्र तालुक्यातील संपूर्ण पात्र शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये ही रक्कम, ज्या शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यामध्ये वितरण झालं नाही तर त्या उर्वरित सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आता ही रक्कम वितरित केली जाणार आहे। मित्रांनो, तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाली असतील की कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होणार आहे, कोणकोणती कामे केल्यानंतर ती जमा होणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ही रक्कम मिळणार आहे। आता एकीकडे आपण जर पाहिलं तर माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी मंत्रिमंडळ बैठकही घेतली। यामध्ये शेतकऱ्यांसाठी 11,000 कोटी रुपयांचं पॅकेज जाहीरही केलं। परंतु दुसरीकडे आपण जर पाहिलं तर शेतकरी कर्जमाफी हा मुद्दा खूप मोठा आहे आणि यासाठी आपले माननीय बच्चूभाऊ कडू आणि त्यांच्यासोबत इतरही अनेक लाखोंच्या संख्येने शेतकरी बांधव आज नागपूरकडे रवाना झालेले आहेत आणि त्यांच्याही बैठकीला म्हणजे माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी त्यांना बैठकीला आमंत्रण दिलं होतं। परंतु आपण जर पाहिलं तर या अगोदरही खूप बैठकींमध्ये माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि बच्चूभाऊ कडू यांच्या खूप बैठकी झालेल्या आहेत, परंतु शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरती देवेंद्र फडणवीस साहेब यांनी कुठल्याही प्रकारचा ठोस निर्णय घेतलेला नाही। त्यामुळे ही बैठक आपले माननीय बच्चूभाऊ कडू यांनी नाकारलेली आहे आणि त्यांनी नागपूरकडे रवाना होण्याचा निर्णय ठाम घेतलेला आहे। मित्रांनो, जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी यामध्ये सहभागी होणं आवश्यक आहे। बच्चूभाऊ कडू जे शेतकऱ्यांसाठी लढत आहेत तर त्या शेतकऱ्यांसाठीच हा लढा आहे आणि त्या सर्व शेतकरी बांधवांनी जास्तीत जास्त ताकदीने या लढ्याला सहमती दाखवली पाहिजे, जेणेकरून सरकारलाही ही जाग येईल की शेतकरी बांधवही एक होऊ शकतो, शेतकरी बांधव स्वतःसाठी एक होऊ शकतो। आपण जर पाहिलं तर सरकारच असं म्हणतंय की शेतकरी कधीच एकत्र येत नाही आणि त्यामुळे शेतकरी उपाशी राहतोय आणि ही वस्तुस्थिती आहे की खरोखर शेतकरी बांधव एकत्र येत नाही, एकजूट दाखवत नाही आणि त्यामुळे आज जर कुठल्याही क्षेत्रामध्ये आपण पाहिलं तर सर्वात एकत्र येण्याची संख्या जर कुणाची असेल कमी तर ती शेतकरी बांधवांची आहे। परंतु आज शेतकरी बांधव कुठेतरी जागा होताना पाहायला भेटतोय। आपण जर सोशल मीडियावरती पाहिलं तर आज माननीय बच्चूभाऊ कडू यांच्यासोबत लाखोच्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित आहेत आणि आज शेतकरी बांधव कुठेतरी जागा झालेला आहे। आता मात्र शेतकरी बांधव कर्जमाफी घेतल्याशिवाय माघारी येणार नाही आणि सरकारलाही शेतकऱ्यांपुढे झुकावंच लागेल आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी करावीच लागेल। आणि महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्यांची कर्जमाफी करणं हा सरकारचा मुख्य उद्देश असायला हवा, कारण विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांनी त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये सर्वात स्पष्ट सांगितलं होतं आणि महत्त्वाचा त्यांचा एकच मुद्दा होता, तो म्हणजे शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करणे आणि त्यांनी तो शब्द आता पाळायलाच हवा। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय कमेंट्समध्ये नक्कीच व्यक्त व्हा। पुन्हा भेटूया अशाच माहितीसोबत, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।